15 जुलैला माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात ही आता पोहोचतीये। मकरंद पाटील यांनी आता पालखी स्थळाची पाहणी केलेली आहे। प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे। सोहळ्याकरता निधीची कमतरता भासू नये याकरता मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ग्वाही दिलेली आहे। अशा अवस्था की तिथं मस्त कंप्लीट बुडणार पण जे 5 रुपये घेऊन येणार चारा चारी विभागांची एकत्रित बैठक घेऊन, कारण हे तिन्ही चारी विभाग जर समन्वयानं काम केलं तर तुम्हाला जो प्रश्न उपस्थित होतोय किंवा जो प्रश्न भविष्यात निघू शकतो तो प्रश्न उपस्थित राहणार नाही याची 100% खबरदारी घेऊ। 15 जुलैला माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात आहे। माऊलींच्या पालखीकरता सातारा सज्ज आहे। जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे। 15 ते 18 जुलै दरम्यान सर्व समाजकंटकांना जिल्ह्याबाहेर ठेवण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 15 तारखेला आगमन होऊन 15, 16, 17, 18 तारखेला नंतर राहून 19 तारखेला माऊली या सोलापूर जिल्ह्यामध्ये जात आहे। सातारा जिल्ह्यामध्ये माऊलीची पालखी पूर्णपणे निर्विघ्न व्हावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, कुठल्याही वारकऱ्यांना कसलाही त्रास होऊ नये याकरता माननीय आयजी सर श्री रंजन कुमार शर्मा सर, माननीय एसपी निखिल पिंगळे सर, माननीय ॲडिशनल एसपी वैशाल कुडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार आम्ही फलटण विभागातून एकूण 97 जे समाजकंटक आहेत, चोऱ्या करणारे आहेत किंवा अशा प्रकारचे गुन्हे आहेत ज्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल आहेत असे आम्ही तडीपार करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।